हाय हॅलो नमस्ते। आज मी तुम्हाला माझं नाईटचं स्किन केअर रुटीन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। दिवसभर आपण कोणतीही क्रीम लावतो, मेकअप करतो, त्यासाठी रात्री आहे ते तसंच झोपायचं नाही आहे। आपला चेहरा आहे ते पूर्ण क्लीन करून घ्यायचा। मी हायफायचं क्लिन्झिंग यूज करते। रोज आहे तो आपला चेहरा रात्री झोपताना एकदम क्लीन करायचा। 2 मिनिट आपण कोणत्याही क्लिन्झिंगने म्हणजे तुम्ही जो क्लिन्झिंग वापरता त्या क्लिन्झिंगने चेहरा आहे तो 2 मिनिट छान असा मसाज द्यायचा। चेहरा आहे ते आपला पूर्ण क्लीन करायचा। म्हणजे दिवसभर आपण ज्या क्रीम जे पण मेकअपचे प्रोडक्ट वापरले आहेत ते प्रोडक्ट आहेत ते आपल्याला रिमूव्ह करायचे। त्यासाठी 2 मिनिट छान हलक्या हाताने आपल्याला क्लिन्झिंग करून घ्यायचे। तुम्ही साध्या दुधाने सुद्धा हे क्लिन्झिंग करू शकता, म्हणजे ते तर एकदम नॅचरल आहे। तुम्ही घरगुती म्हणजे दही किंवा दहीमध्ये दहीमध्ये साखर टाकून सुद्धा तुम्ही थोडासा स्क्रबसुद्धा करू शकता जर तुमची स्किन जास्त रफ असेल तर। पण त्याची गरज नसेल पडत तर फक्त दुधाने तुम्ही चेहरा क्लीन करू शकता। आणि जर तुम्ही क्लिन्झिंग वापरत असाल तर क्लिन्झिंगने 2 मिनिट चेहरा आहे तो छान असा मसाज करून आपला दिवसभराचा जो पण प्रोडक्ट आहे मेकअप आहे, जो पण आपण क्रीम वगैरे वापरतो, काही पण म्हणजे सनस्क्रीन म्हणा, काही आपण डेली यूजची जी क्रीम आहे ते जे पण वापरतो सगळं रिमूव्ह करायचं आणि त्यानंतर आपल्याला चेहरा आहे तो छान असा क्लीन करायचा। तर तुम्ही पाहू शकता मी हायफायचं क्लिन्झिंग घेतलेलं आहे, त्याच्याने मी 2 मिनिट आहे तो चेहऱ्याला मसाज देते म्हणजे क्लिन्झिंग करते। थोडासा कोरडा पडला होता म्हणून मी थोडं गुलाबजलचा स्प्रे मारला। तुम्ही साध्या पाण्याचा स्प्रेसुद्धा मारू शकता। कोरडा क्लिन्झिंग करायचं नाही, म्हणजे जास्त क्लिन्झिंग आहे ते असं रफ होऊन द्यायचं नाही आहे। आपल्या चेहऱ्याला त्याचा साईड इफेक्ट होतो, जेणेकरून पिंपल्स वगैरे जर असेल तर तुम्ही जास्त ओला चेहरा ठेवा। म्हणजे कसं छान असा तुम्ही पाहू शकता छान असं मी क्लिन्झिंग वगैरे केलं, माझं पूर्ण आहे ते मेकअप निघून गेलेला आहे। आता मी एका पाऊचच्या मदतीने म्हणजे स्पंज आहे त्या स्पंजच्या मदतीने हे सगळं काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता छान असं एकदम क्लीन चेहरा करायचा आणि नंतर झोपायचं, नाही तर रात्रभर आपल्या चेहऱ्यामध्ये जे ओपन स्पोर होतात आणि आतमध्ये आपले पूर्ण धूळ वगैरे दिवसभराची ते जाते आणि आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन वगैरे येतं, पिंपल्स येतात, काही चेहऱ्याचे प्रॉब्लेम होतात ते इथून सुरुवात होती। त्यासाठी रात्री झोपताना आपला चेहरा एकदम क्लीन करून झोपायचा। टिश्यूने छान असं मी चेहरा आहे ते कोरडा केला। आता मी थोडंसं टोनर मारणार आहे। टोनर यासाठी कारण मी आता जे क्लिन्झिंग केले त्याच्याने आपला चेहरा आहे तो स्पोर्स आहेत ते ओपन झालेले आहेत, त्यासाठी हे टोनर जर मारलं तर ते स्पोर्स आहेत ते परत बंद होतात, त्यासाठी हे टोनर मारायचं। तर असं आहे माझं नाईटचं स्किन केअर। तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशा पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत थँक्यू।